आज गौरी पूजनाचा दिवस. गौराई पूजनाची कथा आणि पद्धत नेमकी काय असते तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. राज्यभरात गणेश उत्सवाचा मोठा उत्सव पाहायला मिळतो. त्यानुसार आज गौराई पूजनाचा दिवस आहे. मंगळवारी 10 सप्टेंबरला गौरी आवाहनानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज 11 सप्टेंबरला गौरी पूजन केलं जातं. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरी पूजन केलं जातं. गौरी भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुराचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असंही म्हणतात. गौरी किंवा महालक्ष्मीचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रात केलं जातं, म्हणूनच याला ज्येष्ठा गौरी असं म्हटलं जातं. ज्येष्ठा गौरीचं व्रत. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुराचा संहार केला तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्ती होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात. गौरी पूजनाला काही ठिकाणी महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. गौराईचं पूजन ज्येष्ठा नक्षत्रात केलं जातं, म्हणून यांना ज्येष्ठा गौरी असेही म्हणतात. गौरीचे मुखवटे. विदर्भ मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मीचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. ह्याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गोर असते आणि विविध भागात गौरी पूजनाच्या मांडणीची पद्धत आधुनिकता दिसून येते. गौरीसह त्यांची मुलेही मांडतात. तर काही ठिकाणी राशींच्या महालक्ष्मी असतात, म्हणजेच घरातील 5 धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे. माहेरवाशीन पंचपक्वान्नांचा बेत. गौराईसाठी गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौराईचं स्वागत केलं जातं. गौराईची अगदी माहेरवाशिनीसारखी स्वागत केलं जातं. यंदा भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रात घरोघरी गौरीचं आगमन झालं आहे. माहेरवाशीन गौराईसाठी गोडाधोडाचा बेत करून तिचा पाहुणचार केला जातो. यालाच गौरी पूजन असे म्हणतात. गौराईला महानैवेद्य दाखवितात. तिच्यासाठी खास गोडाधोडाचं जेवण केलं जातं. ह्यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे महालक्ष्मीची पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा असतो. कोकणात अनेक ठिकाणी गौराईला तिखटाचा नैवेद्य म्हणजेच मांसाहाराचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. ह्यामुळे गौराईसाठी कोंबडी, वडे असा नैवेद्य केला जातो. गौराई पूजनानंतर दुसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरीचं विसर्जन केलं जातं. तर असं असतं गौराई बसवण्याचं महत्त्व आणि आव्हान आणि केव्हा पूजा करायची हे सांगितलं आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.